नमस्कार. आस्था लर्न्स या आमच्या एज्युकेशन चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. पोलीस भरतीसाठी आपण वेगवेगळ्या जिल्ह्यांच्या प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण करत आहोत. 93वा प्रश्न आहे 66, 88, 77, 99, 100 आणि 80 या संख्यांची सरासरी किती. सरासरी काढायची म्हणजे त्या सर्व संख्यांची बेरीज करायची आणि जेवढ्या संख्या आहेत त्यानं भागायचं. आता त्या संख्या या ठिकाणी लिहिल्यात मी 66, 88, 77, 99, 100, 80 भागिले 6. एकूण 6 संख्या आहेत. यांची बेरीज आली 510 भागिले 6 केले, यांचा भागाकार केला असता उत्तर येतं 85. म्हणजे त्या 6 संख्यांची सरासरी आली 85. आता पुढचा प्रश्न पाहूया. एका मोटारसायकलीच्या चाकाचे क्षेत्रफळ 1386 चौरस सेमी आहे, तर त्याची त्रिज्या किती. आता क्षेत्रफळ दिलेलं आहे, त्रिज्या काढायची. सूत्र आहे तेच लिहायचं. क्षेत्रफळ बरोबर पाय आर स्क्वेअर. पाय म्हणजे काय, 22 सप्तमांश आणि आर म्हणजे त्रिज्या. पाय त्रिज्या वर्ग. क्षेत्रफळात किती आहे, क्षेत्रफळ 1386 बरोबर 22 सप्तमांश गुणिले आर स्क्वेअर. मग 1386 गुणिले 7 भागिले 22 केलं. 22नं 1386ला भागता येत नसेल तर 11नं भागायचं. 11 एके 11, 11 दोन्ही 22, 2 आलं इथे. आता 11 एके 11 उरले 2, 28 झालं. 11 दोन्ही 22, 6 उरले 66 झालं. 11 सक्क 66, 126 आलं. या 2नं परत 126ला भागायचं. 2 एके 2, बे सक्क 12 आणि बे त्रिक 6, 63 गुणिले 7 यांचा गुणाकार केला असता 441 येतं. म्हणजे आर स्क्वेअर बरोबर 441. आता हे उत्तर जे आलेले आहे 441 या संख्येकडे पाहिलं तर ती वर्गसंख्या आहे. मग 441 ही 21ची वर्गसंख्या आहे, म्हणून आर बरोबर 21 लिहिलं. आता 95वा प्रश्न आपण पाहूया. एका चौरसाची परिमिती 20 सेमी आहे, तर त्याचे क्षेत्रफळ किती. आता परिमिती दिली आहे, पहिल्यांदा बाजू काढायची आणि बाजूवरून मग क्षेत्रफळ काढायचं. मग परिमिती भागिले 4 बरोबर बाजू किती आली, 5 सेंटीमीटर आले. आता क्षेत्रफळ बरोबर बाजूंचा वर्ग. मग बाजू 5 आहे म्हणून 5चा वर्ग केलं. 5चा वर्ग बरोबर 25 चौरस सेंटीमीटर. जे परिमाण दिलेलं आहे तेच वापरायचं, कारण उत्तरं वेगवेगळे असतात, म्हणून या ठिकाणी 25 चौरस सेंटीमीटर हे त्याचं उत्तर. पाहूया. 23 व 83 यांचा लसावी काढा. आता लसावी काढताना त्या जर संख्या सहमूळ संख्या असतील, सहमूळ संख्या याचा अर्थ जर त्या दोन संख्यांचा मसावी 1 असेल तर त्यांना सहमूळ संख्या म्हणायचं. तर त्यांचा गुणाकार हाच त्या दोन संख्यांचा लसावी येतो. आता 23 आणि 83 या दोन संख्याकडे पाहिलं तर आपल्या लक्षात येतं की दोन्हीही मूळ संख्या आहेत आणि मूळ संख्या आहेत म्हणजे त्यांचा मसावी 1 आला, म्हणून त्यांचा गुणाकार हाच त्यांचा लसावी असतो. आता या ठिकाणी 83 आणि 23 यांचा गुणाकार 1909 आला, म्हणजे 23 आणि 83 यांचा लसावी आहे तो 1909 आला. आता पुढची संख्या आहे 32,220 मधील 3ची स्थानिक किंमत किती. आता 32,000 या 3ची स्थानिक किंमत आपल्याला काढायची आहे. म्हणजे 30,000 अधिक 2,000 अधिक 200 अधिक 20 अधिक 0 असे विस्तारित मांडणी होईल त्याची. मग 3ची स्थानिक किंमत ही 30,000 आली. जर स्थानिक किंमत काढायची आहे आणि जर दशांश अपूर्णांकात दिलेला प्रश्न असेल तर त्याचं कसं स्थानिक किंमत काढायचं तेही आपण पाहूया. 34.389 या संख्येतील 8ची स्थानिक किंमत किती असा प्रश्न जर आला असेल तर हे दशांश स्थळ आहे, इथून इकडं दशांश आणि शतांश सहस्रांश असं वाचन करायचं. म्हणजे हे शतांश 8 शतांश आलं म्हणजे 8/100 असं हे उत्तर असेल, किंवा 8 शतांश असंही उत्तर असेल. तर 8चे
स्थानिक किंमत 8/100 किंवा 8% असेल, हेही आपण लक्षात ठेवायला पाहिजे. प्रश्न क्रमांक 98. 3 किमी अधिक 4 मीटर अधिक 500 मीटर बरोबर 500 सेंटीमीटर बरोबर किती मीटर, असा प्रश्न आहे. मग अशा प्रकारची वेगवेगळी परिमाणे या ठिकाणी आलेली असतील तर दशमान परिमाणाचं हा जो चार्ट आहे तो आपण कच्चा लिहायचा, म्हणजे चुकत नाही उत्तर. हे नेहमी लक्षात ठेवायचं पटकन होण्यासाठी. मिली, सेंटी, डेसी, मीटर, डेका, हेक्टो, किलोमीटर हे लिहायचंच, म्हणजे चुकत नाही उत्तर. आता पाहूया आपण. 3 किलोमीटर म्हणजे किलोमीटरच्या घरात मी 3 लिहिलं. आता पुढे काय आहे, 4 मीटर आहे, मीटरच्या घरात 4 लिहिलं. आता इथं मीटरपर्यंत 0 देऊन टाकले. परत काय म्हटले, 500 सेंटीमीटर म्हणजे सेंटीमीटरच्या घरात 500. आता 500 कसं लिहितोय पहा मी, 500 सेंटीमीटर, ह्याच्या पुढं जायचं नाही. 0.05 0 दिली नाही चालते. आता यांची बेरीज करायची आणि मीटरमध्ये काढायचं. आता मीटरचं परिमाण इथं आहे, म्हणजे इथं दशांश तर आपण दिलं, इकडे 2 शून्य आल्या, 4 आणि 5 9 आलं, हे 0.03 म्हणजे किती मीटर आलं, 3009 मीटर आलं. बरोबर 3009 मीटर. या पद्धतीनं अचूकपणे आपल्याला उत्तर काढता येतं. आता 99वा प्रश्न सोपा आहे म्हणून सोडून तोंडी करायचं नाही. तोंडी केलं तर उत्तर चुकण्याची शक्यता असते. 1000 लिहायचं सरळ. 1000 अधिक 100 असं लिहायचं, अधिक 90 आणि अधिक 500 म्हणजे पटकन आपल्याला न चुकता अचूक होतं. 9 लिहिलं, 5 आणि 1 6 लिहिलं, 1 बरोबर 1690 हे त्याचं उत्तर. आता शेवटचा प्रश्न म्हणजे 100वा प्रश्न आपण पाहणार आहोत. हा प्रश्न पाहिल्यानंतर लक्षात येते की 13 अधिक 21 अधिक 5 केलं की त्याचं उत्तर मिळतं. पण असं करायचं नाही, गडबड करायची नाही. सरळ अशी मांडणी थोडी करायची, वेळ घ्यायचा 1 2 5 सेकंद आणि मग गणित सोडवायचं. 13 वर्षांपूर्वी नेहाचे वय 21 होतं. आज किती म्हणजे अधिक 13 करायला पाहिजे. 21 अधिक 13 आणि 5 वर्षानंतर किती म्हणजे 21 अधिक 13 अधिक 5 बरोबर यांची बेरीज करायची. आता बघा यांची बेरीज करा. 3 आणि 5 8 आणि 1 9, 1 आणि 2 3 39 म्हणजे नेहाचे वय 5 वर्षानंतर 39 वर्षाचे होईल. म्हणजे नेहा 39 वर्षापूर्वीचे होईल. वयाबाबतीत वेगवेगळ्या प्रकारची उदाहरणे येतात. सर्व जिल्ह्यांच्या प्रश्नपत्रिका सोडवत असताना वेगवेगळ्या प्रकारची वयांची उदाहरणे येतील. त्यावेळी त्याचं निरसन होईल. या ठिकाणी बुलढाणा जिल्ह्याच्या गणित विषयाचा जो भाग आहे तो संपलेला आहे. आता इतर गोष्टीकडे आपण पुढच्या एपिसोडमध्ये वळायचं आहे. त्यापूर्वी तुम्हाला पुढच्या एपिसोडची माहिती करण्यासाठी आमच्या आस्था चॅनल्सला तुम्ही लाईक करा. चॅनल अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे पुढच्या वेळोवेळी तुम्हाला नोटिफिकेशन मिळत राहील. जय हिंद.